आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आज जो मी व्लॉग अथवा ज्याला आपण व्हिडिओ काही म्हणू शकता, जो सादर करतोय त्याचं शीर्षक आहे फॉलिंग मार्केट अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. मराठीत कोसळणारी समभाग मंडई, स्वस्तात समभाग घेण्याची सुवर्ण संधी. आदरणीय गुंतवणूकदारांनो, आपणास माहीतच असेल की 2019-20 पासून मी माझी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ही मोहीम गेले 6-7 वर्ष अथकपणे सुरू आहे, ज्याचं प्रमुख कार्य बहुतांश मराठी समभाग गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणूक म्हणजे काहीही माहीत नाही. कोणाही कडून काहीतरी ऐकायचं, काहीतरी करायचं, काय चढत्या भावात घ्यायचं, मार्केट चढताना घ्यायचं, मार्केट उतरताना विकायचं, काही फायदा होत नाही म्हणून रडायचं. त्याच्यानंतर ऑप्शन्स, डे ट्रेडिंग, नाईट ट्रेडिंग, इव्हनिंग ट्रेडिंग, आफ्टरनून ट्रेडिंग, सगळं कोणाचं तरी बघून करायचं. आणि लोक जे करतात ना, ते काय खोटं बोलतात ते, मला दर महिन्याला 85,000, 95,000, 1 लाख, 1.5 लाख असा नफा होतो. आणि अचानक ते गायब होतात. मग एकमेकांमध्ये बोलणं सुरू होतं, अरे त्याने तुझे किती घेतले? मग हा सांगतो अरे माझे 5 लाख घेतले, तो सांगतो माझे 3 लाख घेतले. आणि असं करत 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 म्हणजे मग कळतं की त्याला 50 लाखाला तोटा झालाय. म्हणजे हे असं माहिती नसताना उगीचच धाडस करणं समभाग गुंतवणुकीत. आणि हे सगळं माझ्या मते जास्त कोरोनानंतर जास्त सुरू झालंय. कोणीतरी काहीतरी खोटं बोलत असतो आणि अनेक जणांना ते खरं वाटतं आणि ते करायला जातात आणि अतिशय म्हणजे कोसळतातच. तर ह्या लोकांसाठी हे मी माझं समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, म्हणजे त्यांना अक्षरशः मी साक्षर करण्याचा अतोनात प्रयत्न करतो. हे करताना अनेक लोक माझ्या मराठीवर असतात, शुद्ध मराठी बोलतो म्हणून असतात. म्हणजे मला अशा लोकांची कीव करायची वाटते. स्वतः मराठी असून त्यांना मराठी येत नाही याची अजिबात लाज नाही. त्यांना त्यांच्या मातृभाषेची काडीची किंमत नाही. मातृचा अर्थ आई, म्हणजे मातृभाषा, आईची भाषा. म्हणजे उद्या त्यांना त्यांच्या आईची पण लाज वाटेल. हे असं असताना त्याचप्रमाणे अनेक जण मला ट्रोलिंग करतात, कारण मी असे काही समभाग निवडत असतो, अशी काही माहिती देत असतो. त्याच्यामुळे मी तर गेले अनेक वर्ष सगळं बंद केलंय. मागे मी निदान ॲनालिसिस करून अनेक समभागांचं देत होतो माझ्या स्टेटसवर, पण बघितलं लोकांकडून खिल्ली उडवणं सुरू झालं. म्हटलं अशा लोकांचं कामच खिल्ली उडवणं आहे, त्याला मी काय करू ना. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की मराठी माणसांनी समभाग गुंतवणुकीतून भरपूर पैसा कमवावा. अनेक जण आता हे सगळी नावं जी असतात, ज्याला आपण की इन्व्हेस्टर्स म्हणतो, राकेशभाई झुंझुनवाला, केडिया, आशिष कचोलिया, मुकुल अग्रवाल, तुम्ही सगळी नावं घ्या, दमाणीजी, सगळी गुजराती का आहे? तो मराठी माणूस कुठे? फक्त मी मराठी, हा, पुढं काहीच नाही. कधीतरी म्हणजे मन लावून ह्याच्यात गुंतवणूक केली नाही. माझ्या वडिलांनी शिकवलं नाही, हे एकच. आता मी तुम्हाला सांगतो की मी 1989 पासून गुंतवणुकीत सुरू केली. माझे वडील वारले 1986 साली, त्यांच्या 47व्या वर्षी. माझ्या वडिलांनी कधीही गुंतवणुकीबद्दल एक चकार शब्द काढला नव्हता. आमच्या घरात गुंतवणूक म्हणजे FD,
फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट. पण आता इथे मी काय माझी लाल करत नाहीये, पण आता इथे या विषयाला धरून आलाय म्हणून सांगतो. मी माझी गुंतवणूक सुरू केली 1989. आता इथे मला माहिती द्यायची आहे म्हणून मी पकडतोय. 1 फेब्रुवारी 1989ला BSE सेन्सेक्स होता 643. आता 1 फेब्रुवारी 1989 पकडलं म्हणून आता मी 1 फेब्रुवारी 2026 पकडतोय. त्यावेळी होता 85,851. म्हणजे 37 वर्षामध्ये समभाग जो सेन्सेक्स आहे अथवा ज्याला निर्देशांक म्हणतात, BSE निर्देशांक, त्याच्यात 13,254% वाढ झाली. पुन्हा सांगतो, 37 वर्षात 13,254% वाढ झाली. याचा अर्थ 37 वर्षात दर शेकडा 358% वाढ झाली. समजा 1 फेब्रुवारी 1989ला एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये जरी गुंतवले असते तर ह्या वेगात त्यांचे आजच्या घडीला 86 लाख झाले असते. मला आठवतंय माझे मित्र मला कितव्या वर्गातले वगैरे माझ्या शाळेतले या महाविद्यालयातले यांची नावं नाही घ्यायची किंवा ते पण नाही सांगायचं. हसत होते जेव्हा मी हे समजून सांगत होतो 5 वर्षापूर्वी. कंपाऊंडिंग इफेक्टचं महत्त्व त्यांना सांगत होतो. नंतर माझ्या लक्षात आलं की हे फक्त मस्करी करण्यात हुशार आहेत. पण स्वतःला वॉरन बफेचे बाप, राकेश झुंझुनवालाचे आजोबा समजतात. स्वतः काहीही नाही कमवलं, 6.5% वर दर महिना काही नाही, म्हणजे दर शेकडा 6.5% वर. हे पहिलं समजून घ्या. दर शेकडा 6.5 आणि इथे दर शेकडा 358 दिलेत टक्के. दुसरं, आता मी BSEचं का 1989 पकडलं, कारण मी तेव्हापासून मी उतरलो. त्याच्यानंतर निफ्टीची मला माहिती मिळाली ती 1995 पासून. 1995ला 862 होता निफ्टी. 2026ला 25,819, म्हणजेच 2895% वाढ झाली आहे निफ्टी 50 मध्ये. आता समजा 1995ला एखाद्याने 10,000 गुंतवले असते, त्याचे आजच्या घडीला 3 लाख रुपये झाले असते. कारण तिकडे वर्ष किती झालेत आता मला बघावं लागेल ना. 31 वर्ष झालेत. म्हणजेच 2895 हे 31 वर्षांनी वाढले तर दर शेकडा 93% वाढले. अहो कळते का कुठे तुमचे 6.5? आणि तुमचा एक तरी म्युच्युअल फंड दाखवा हो ज्याने 93% दिले. एक तरी. बाकीचे जे रिकरिंग डिपॉझिट, त्याच्यानंतर अनेक गोष्टी, अनेक लोक मोठी नावं घेतात. डेट फंड, दिस फंड, दॅट फंड, दाखवा ना. आणि हे आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारण काय, एका सुशिक्षित महिलेचा मला सकाळी व्हॉट्सअप आला. कधी नाही आला. सर एक प्रश्न विचारायचा आहे, आज मार्केट खाली का कोसळते? एक पहिलं लक्षात घ्या. आता भले तुम्ही 1979 पकडा या 1995 पकडा, का त्याच्यानंतर कधीही मार्केट खाली नाही गेले की आत्ताच कितींदा गेलंय. मध्ये 2008चं ते काय अमेरिकेत झालेलं तेव्हा गेलंय. असं अनेक वेळेला खाली गेलंय. पण मी काय सांगतो हे थोडंसं तंद्री लावून इथे ऐका. हे तुम्ही काय ते असे सारखे शॉर्ट्स बघताना ते हे तसलं नाहीये.
आणि हे कुठेही मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही करत आहे. उलट तुमचं काहीतरी ज्ञान वाढावं. आणि हे तुम्हाला कळत नाही की तुमच्याकडे अजूनही व्यवस्थित माहिती नाहीये, हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही समभाग गुंतवणुकीत अज्ञानी आहात 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 आणि होतात. राग येतो मलाही माहिती आहे, तुम्हाला. पण माझं नाव दुर्दैवाने अथवा सुदैवाने सत्यजित आहे, ज्यात सत्य आहे. जेव्हा खोटा असेल तर माझं नाव खोटाहार होईल. आणि कालच मी एका गृहस्थाला सांगितलं की माझं आडनाव गोड बोले नाही. मी उगाचच गोड 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 नाही बोलत. इथे मला शिकवायचंय आणि मी मन लावून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटलं की गेले 6 ते 7 वर्ष तुम्ही दररोज स्टेटस टाकताय तुमच्या व्हॉट्सअपवर. तुम्ही काढून बघा 6 वर्षे जरी पकडलं तरी किती स्टेटस झालेत. 6 गुणिले 365 2190. आणि मी दररोज एक नाही टाकत. कधी 10 असतात, कधी 6 असतात, कधी 15 असतात. आणि हे लोकांच्या माहितीसाठी असतात, लोकांच्या ज्ञानात भर पडावी. आणि मला आश्चर्य वाटतं, अनेक जण ती आई काय करते, ती बाबा काय करतात, हे सगळं आनंदाने बघत असतात. आणि अनेक जण अनेक जगात काय काय घडतं त्याच्यावर चर्चा करत असतात, ज्याच्याने आपला काही संबंध नाही. आपल्याला कोणी कुत्राही विचारत नाही त्या चर्चेमध्ये. तिथले मोठे लोक बसलेले आहेत ते करायला. वायफळ चर्चा करण्यात खूप हुशार आहे. पण हे कधी वाचावं, अभ्यासावं नाही. काही जण तुम्हाला, हे म्हाताऱ्या आम्हाला शेअर सांग, जास्त बडबड करू नको, मराठी माणूस, मराठी आडनावाचा. काल तर एक विचित्र मुलगा समान, ज्याला अजून मिशी नाही फुटली, दाढी नाही फुटली, काय लिहितो माहितीये का? काहीतरी लिहिलं, अहो काका काय असं काहीतरी. ते समभागाला मराठीत काय म्हणतात, अथवा समभागाचा अर्थ मला समजून सांगा. त्यांचं आडनाव मी आता इथे सांगितलं असतं, पण त्याच्यावर कारण आपल्या महाराष्ट्रात खूप म्हणजे सगळेजण तयारी करूनच बसलेत की कसं कोणाला फोडायचं, काही नसताना. तर ते उगीच फोडाफोडी होईल म्हणून ना अतिशय व्यवस्थित मराठी आडनाव असलेला तो मुलगा, म्हणजे ज्याला लाजही वाटत नाही की त्याला मराठी येत नाही. म्हणजे थोडक्यात त्याला मराठी असल्याचा अभिमान तर नाहीच आहे. असो, विषय भरकटतोय. तर या काळात अनेकदा समभाग मंडई खालीवर गेली आहे. आता माझं काय भावना असते, आणि अजून एक सांगतो, आज ज्यांनी मला संपर्क साधलेला त्या स्वतः डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे PhD नाही, डॉक्टर. मला आता प्रत्येकाला काय सांगायचंय, ही जी समभाग निर्देशांकाचा जो आलेख असतो ना, तो माझ्या मते म्हणजे जिवंत असलेल्या व्यक्तीच्या आलेखासारखा पाहिजे, म्हणजे असं. पण लोकांना ते असं वर गेल्यावर आनंद होतो, खाली गेल्यावर त्रास होतो. वर गेल्यावर आनंद होतो, खाली गेल्यावर त्रास. मग तुमच्या समाधानासाठी तो आलेख असा सरळ झाला, याचा अर्थ काय, हे मी सगळं गुगलमध्ये पण शोधलं. याचा अर्थ मृत व्यक्तीचा तो आलेख आहे. मग तुम्हाला काय आवडेल, जिवंत व्यक्ती आवडेल का मृत व्यक्ती आवडेल? आणि अजून एक गंमत, म्हणजे हे समभाग निर्देशांक 500,000 खाली गेल्यावर लगेच रुदाली, अनेक जण रुदाली सारखं रडतात असं करून. पण जेव्हा समभाग 2,000, 2,500, 800 वर जातो, एक शब्द कोणी बोलत नाही.
आपल्याला माहित नसेल, मी तर हे अशी आस लावून बसलेला असतो कधी खाली जातो. आज एक मला मला जो हवा होता आणि म्हणजे मोठा भाव असलेला समभाग 800 का 900 रुपयांनी मला खाली मिळाला. असली ज्याला काय म्हणतात सुवर्ण संधी. तुम्हाला सुवर्ण संधी कळणार नाही कारण तुम्ही मराठी आडनावाचे आहात. गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणतात त्याला. कळलं का? हे मराठीवरून मला आठवलं. अनेक मराठी आडनाव, मला परत जात, धर्म काही सांगायचं नाही. एकमेकांना दुसऱ्या मराठीला काय करतात माहितीये का? 27 फेब्रुवारीला विशिंग यू अ हॅपी वर्ल्ड मराठी डे. दोघेही मराठी आडनावाचे. सकाळी भेटल्यावर गुड मॉर्निंग म्हणणार दोघेही मराठी आडनावाचे. आणि मी ते जर्मनीत बघितलं. तो जर्मन मला गुड गुड मॉर्निंग म्हणतो, पण दुसरा जर्मन जेव्हा भेटतो त्या गुटन मॉर्गन म्हणतो. आपल्या लोकांना लाज वाटते प्रसन्न सकाळ, सुंदर सकाळ म्हणायला. मी आता हे करतोय, ब्रेकफास्ट करतोय, मग मी लंच करणार, मग मी हाय टी घेणार आणि मग मी डिनर करणार. पण त्यांना भोजन म्हणता येत नाही, न्याहारी म्हणता येत नाही आणि लाज वाटते त्यांना मराठीची. जाऊ दे, तो माझ्या डोक्यात गेलेत हे सगळे लोक जे असे. जाऊ दे. महत्वाचं काय तर आलेख सरळ रेषात आला म्हणजे ती मृत व्यक्तीचा आलेख आहे हो. म्हणजे खेळकर म्हणजे मार्केट कसं खालीवर, आणि हे मार्केटचा हा गुण आहे. मार्केट म्हणजे एक चेंडू खाली टाकला की वर जातो, वर गेला की परत खाली येतो, परत तो उफाळतो किंवा उडतो. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि दुसरं, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय. मला एक दोघांनी विचारलं की तू असं सारखं का म्हणतो? अरे म्हटलं, माझ्या तोंडून भलतं काही गेला शब्द रागात, तर लगेचच घरावर मोर्चा, तोड फोड. त्याच्यापेक्षा प्रत्येकाला आदरणीय, कारण आज महाराष्ट्रात हेच चालतं. साहेब, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय एवढंच चालतं. त्यांना काही येवो न येवो, त्यांची लायकी असो नसो, तेव्हा आदरणीय, माननीय, वंदनीय, पूजनीय. मी फक्त दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मागे आहे. दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म. आपल्याला कळालं असेल आता, दीर्घकालीन म्हणजे मी 1979 89 अंदाजे. बघा किती वर्ष झाली. त्याच्यामुळे मी कधीच घाबरत नाही. किती मार्केट खाली गेले, वर गेले. उलट वर गेल्यावर मला भीती वाटते, कारण माझे चांगले समभाग असे जातात. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं आहे, आज मी बघत होतो मार्केट मध्ये 1400ला गेलेलं खाली, पण मी माझे काही समभाग बघत होतो, हिरवे होते हो. माझा एक समभाग सकाळी 16.5% वर होता, आणि जेव्हा 1400 गेला ना खाली, का 1300, तेव्हा तो 19.43% वर होता. मग मी का रडू? तुम्ही रडताय म्हणून मी रडू? तुम्ही वायफळ समभाग घेतले म्हणून मी रडू? मी कधीच रडत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्याला इंग्रजी मध्ये म्हणतात, ते मी फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग घेत असतो. याचा अर्थ असं नाही की मी घेतलेले सगळेच समभाग चांगले निघतात. आता असे पण लोक निघाले, एखादा समभाग आता वाईट परिस्थितीत सुद्धा वर चढला ना, 1 महिन्यात 25 का 30% चढला, तरी लगेच एक मराठी व्यक्ती मला कळवतो, हाच समभाग मी कितीला घेतलाय. अरे म्हटलं, जर तू वर घेतलाय, पण मी त्याच्या आधीच घेतलाय ना खाली असताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला ऍव्हरेजिंग आउट केलंय. ऍव्हरेजिंग आउट करणं हे तर समभाग गुंतवणुकीतलं पहिलं आपलं कर्तव्य असतं, आद्य कर्तव्य असतं. आता
मी सगळ्यांना विनंती करतो, रुदारीसारखं रडणं बंद करा आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार व्हा. तुम्हाला आत्ता लगेचच आज शादी कल बच्चा. कृपया माझे स्टेटस सुद्धा वाचू नका, माझे व्हिडिओ पाहू देखील नका, कारण मी कधी करू शकेन. लोकांना काय वाटतं माहितीये ना, बँकेत आम्हाला 6.5 दर शेकड्या मिळतात, खुश असतात त्या, अगदी खुश. आणि समभाग गुंतवणुकीत आला तर त्यांना रोज 6.5% पाहिजे. त्यांना फक्त असंच पाहिजे. त्यांना त्यांच्या समभागाची किंमत कधी अशी पण नाही चालत. अहो, अशी गेल्यावरच ती वर येणार आहे ना. तो चेंडू खाली आल्यावरच वर येणार आहे. थोडस तरी घाला ना डोक्यात, ॲव्हरेजिंग आउट करा. स्वतः तर काही करत नाही आणि कुठेतरी काहीतरी वाचून ऐकून चांगला घेतला जातो, पण तो मी कितीला घेतला पहा. अरे भल्याग्रस्त, तू कधी गुंतवणूक सुरू केलीस? आता माझ्या लग्नाच्या वेळेला 4,000ला सोनं होतं. आता सध्या कितीला आहे पहा, 1 लाख, 1.5 लाख. आता जर ती व्यक्ती परत त्या दुकानदाराकडे गेली, अरे मला 4,000ला पाहिजे, काय हसू होईल. मैंने तुमसे लिया था, मुझे 4,000 में दिया. मुझे नाही म्हणणार, मेरे को 4,000 में दिया. काय थोडं तरी मेंदू वापरा. अनेकांना माहित नाही की त्यांच्याकडे मेंदू नावाची एक चीज आहे. मी काय बोलू, मी एक अतिशय साधा माणूस आहे. मी खूप मेहनत केली समभाग गुंतवणुकीत, मला चांगलेच मिळालेले आहेत. समभाग गुंतवणुकीमधून चांगला फायदा झालेला आहे. माझा प्रयत्न चुकीचा असेल लोकांना, मराठी माणसाला शिकवण्याचा, ते सुद्धा आपणास माहीत नसेल. मी अमराठी आडनावाचा आहे. माझा मराठीत काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. आपण कधी कोणासाठी अशी मोहीम चालवली? आपण कधी दुसऱ्यासाठी असं काही केलंय? नाही केलं तर मग मला नावं ठेवू नका उगाचच, मला डिवचायला जाऊ नका. नाही शिकायचंय नका शिकू, तुम्ही तुमचे खुश राहा. पण बाकी अनेकांना, मला असे काही छान छान येत आहेत, सर मी एवढ्या वर्षाचा आहे, मला आत्ता शिकायचंय. अनेकांना 60 वर्षानंतर पण शिकायचंय, कारण त्यांना आत्ता निवृत्त झाल्यावर कळतंय 6.5% काही होत नाही. दर शेकड्या 6.5% काही होत नाही. उलट त्यांचं जे मुद्दल असते, ती मुद्दल दरवर्षी कमी कमी होत जाते, कारण त्यांना मिळतात फक्त 6.5 आणि खर्च होतो मागच्या वर्षीपेक्षा 15% 20% जास्त. मी अजून किती तुम्हाला कळवू. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे मी स्पून फिडिंग नाही करू शकत. तेव्हा आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ ब्लॉग, लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून मी काय बोलू. पुन्हा असाच काही वेगळा व्लॉग घेऊन पुन्हा आपल्या समोर येईन. जय हो.